नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. थेट बातमी येत आहे शिंदे गटातून. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतिम सुनावणी सुरू आहे. आजही कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची यांनी न्यायमूर्ती व्ही मोईना यांच्या खंडपीठामुळे ही सुनावणी झाली. आजच्या सुनावणी दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. यावेळी कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळणार नसणार तर गोठवू अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची यांनी ठाकरे गटाला सवाल केला की जर विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला आमदारांना अपात्र ठरवण्यात नकार देणारा आदेश रद्द केला तर घटनेच्या 10व्या अनुसूची अंतर्गत असलेल्या पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांना परिणामी अपात्र घोषित केले जाऊ शकते का? जयमल्ल्या बागची यांनी यावेळी ज्येष्ठ कपिल देवदत्त कामत यांना देखील अनेक प्रश्न विचारले. ते म्हणाले की सभापतींनी शिंदेंना आमदारांना अपात्र ठरवले नसताना आणि आता पार पडलेल्या निवडणुकांनंतर ते पुन्हा निवडून आलेले असतानाही न्यायालयात आज त्यांच्या अपात्रतेचा निकाल देऊ शकते का? आपण आज शिंदेंच्या आमदारांना अपात्र घोषित करू शकतो का? अध्यक्षांची भूमिका स्वीकारून त्यांना अपात्र ठरवू शकतो का? असे अनेकविध प्रश्न कोर्टात उपस्थित झाले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषद अध्यक्षांनी 10व्या अनुसूची अंतर्गत एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास दिलेल्या नकाराला आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोईना यांचे खंडपीठासमोर सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेली आणखी एक याचिकाही खंडपीठासमोर सूचीबद्ध होती, ज्यामध्ये शिंदे गटाला अधिकृत शिंदे सेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वापरास परवानगी देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी विचारले की न्यायालय अध्यक्षांचे अधिकार क्षेत्र स्वतःकडे घेऊ शकते का? त्यांनी पुढे शिस्तभंगाच्या कारवाईत एखाद्याला अवाजवी शिक्षा सुनावलेल्या एका काल्पनिक प्रकरणाशी प्रस्तुत मुद्द्याची तुलना केली. ते म्हणाले की आम्ही शिक्षा रद्द करू शकतो, पण ती लादू शकतो का? निर्णय घेण्यासाठी आम्हाला हे प्रकरण समक्ष प्राधिकरणाकडे परत पाठवावे लागेल. एकनाथ शिंदे यांच्याकडे विधानसभेत बहुमत होते, यात काही वाद नाही. पण प्रश्न असा उपस्थित होतो की जेव्हा त्यांनी विधानसभेत बहुमत मिळवले तेव्हा ते पक्षात राहिले होते का? या निरीक्षणाला जर उत्तर देताना ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी कोर्टाला सांगितले की ज्यांना निवडणूक न्यायाधीशाच्या समकक्ष मानले जाते त्या अध्यक्षांनी जर एखाद्या विकृत आदेश पारित केला तर कोर्टाने न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधिकाराचा वापर करून त्यात हस्तक्षेप केलाच पाहिजे. ते पुढे म्हणाले की अशा परिस्थितीत कोर्ट दिलासा देऊ शकते. त्यांनी यावर भर दिला की जर अध्यक्षांचा आदेश रद्द केला गेला तर त्या निष्कर्षांचा निवडणूक चिन्हाच्या वादावर स्पष्ट परिणाम होईल. ज्येष्ठ वकील कामत असेही म्हणाले की या कोर्टाने आधीच असे मत मांडले आहे की अपात्रतेबाबतचा अंतिम निकाल हा केवळ पूर्वलक्षी मान्यता आहे. जर न्यायाधीशाने विकृतपणे काम केले असेल तर माननीय न्यायाधीश न्यायिक पुनर्विलोकनाद्वारे त्यात सुधारणा करतील. तसंच माननीय न्यायाधीश दिलासाही देऊ शकतात. न्यायमूर्ती बागची यांनी या युक्तिवादाशी सहमती दर्शवली की जर अध्यक्षांची भूमिका कायद्यानुसार नसेल आणि त्यांनी सुभाष देसाई प्रकरणात घालू दिलेल्या तत्वांकडे दुर्लक्ष केले असेल तर तो आदेश रद्द केला जाऊ शकतो. परिणामी शिंदे आणि इतर आमदारांना अपात्र घोषित केले जाऊ शकते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी कामत यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या न्यायालयीन निकालांमध्ये अपात्रता कायम ठेवण्यात आली त्यामध्ये संबंधित आमदारांना अपात्र घोषित करण्यात आले होते. एकंदरीत मित्रांनो, जर ठाकरे गटाला पक्षचिन्ह आणि नाव मिळालं नाही तर ठाकरे गट ते गोठवू सुद्धा शकतं. नेमकी खरी शिवसेना कोणाची हे मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.